यवतमाळ जिल्ह्यात काल रात्री झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। यामुळे उन्हाळी तीळ, भुईमूग, मूग, पपई पिकांवर याचा मोठा परिणाम झालाय। मुगाच्या शेंगा पावसामुळे ओल्या झाल्याने दाण्यांची प्रत खराब होण्याची शक्यता आहे। नुकसान झालेल्या पिकाची पाहणी करून आपत्ती विभागाने त्वरित नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी आता शेतकऱ्यांकडून केली जाते। यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी आर्थिकदृष्ट्या उद्ध्वस्त झालेला आहे। या अवकाळी पावसाने जिल्ह्यात धुमाकूळ घालून हजारो हेक्टरवरील शेती नेस्तनाबूत केलेली आहे। यामध्ये मोठ्या प्रमाणावर शेती आणि शेतमालाचं नुकसान झालेलं आहे। प्रामुख्याने तीळ असेल, काढणीला आलेला भुईमूग असेल, केळी असेल, पपई असेल, भाजीपाला वर्गीय पीक असेल, हे माती या पिकाची झालेली आहे। या बाधित झालेल्या आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्ती विभागाकडून तात्काळ पंचनाम्याचे आदेश देऊन यांच्या शेतमालाच्या नुकसानीचे पंचनामे करण्यात यावे अशी मागणी मी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून राज्य शासनाकडे व जिल्हा प्रशासनाकडे करतो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।